तर गुड मॉर्निंग गाईज. तर आता सकाळचे 7 वाजलेत आणि आपण चाललोय क्रिकेट मॅच खेळायला. आणि हा क्रिकेट मॅच साधा सुद्धा नाहीये. तर हा क्रिकेट मॅच होणार आहे पुण्यातल्या संपूर्ण इन्फ्लुएन्सर्स मध्ये. जवळपास 30 इन्फ्लुएन्सर्स आहेत आणि खूप भारी मॅचेस होणार आहेत. ट्राय सिरीज असणार आहे आणि पहिल्यांदाच असा भव्य इव्हेंट किंवा अशी लीग म्हणू शकतो आपण चालू केली आहे. आणि हे इनिशिएटिव्ह पूर्ण पुण्यातील फूड ब्लॉगर्स किंवा पुण्यातील सगळे जे ब्लॉगर्स आहेत त्यांनी घेतलाय हा इनिशिएटिव्ह. आणि खूपच मजा येणार आहे, धमाल येणार आहे. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला पुण्यातले भरपूर सारे इन्फ्लुएन्सर्स, पुण्यातील भरपूर सारे फूड ब्लॉगर्स, ट्रॅव्हल ब्लॉगर्स सगळेजण या इव्हेंट मध्ये किंवा ह्या लीग मध्ये दिसणार आहेत. खूप धमाल आणि मस्ती होणार आहे या क्रिकेट लीग मध्ये. ट्राय सिरीज असणार आहे, 3 टीम असतील. बघूया आपण कोणत्या टीम मध्ये जातोय, कसं असणार आहे, कोण कोण असणार आहे, काय असणार आहे, सगळं बघूया आपण. तर स्टे ट्यून आणि व्हिडिओ कंटिन्यू करत राहा, शेवटपर्यंत बघा. येस, लेट्स गो. काय चाललंय, काय विषय, काय चाललंय, जेवला का? असलं नाही ना काय इकडे एक जाईल ना. किती रन काढले रे तू? 8 रन. किती रन काढले? 12-13. कसं वाटतंय 6 वर्षांत खेळून? छान वाटतंय. चांगलं आहे का इनिशिएटिव्ह? एक नंबर. एकवीस. 23. 23 रन. हाच तो पुण्यातला सगळ्यात मोठा ब्लॉगर, व्हायरल एकदम पुणेकरायची. बघा मग ते पार्थवर कॅमेरा पिचवर थांबा ना कॅप्टन. 3 कॅप्टन इकडे उभा, बाकी सगळे त्यांच्या पिचवर थांबा. कॅप्टन एक सगळे इकडे त्यांच्या मागे जातील ना. जे कोणी नंबर उचलला ना तुमच्या पाठीमागे तुमचे प्लेयर्स उभे राहतील. चला रे, इकडे या जरा. नाव लिहिण्याऐवजी कॅप्टनच्या मागे थांबा. ते 3 ठीक आहे, पटपट घ्या. 17 नंबर नाव कोणाचं? अभिजित. 5च्या टीम मध्ये अभिजित. एका साईडला अरे इकडे ना जवळ माईक येत नाही. 12 नंबर सुमित. 15 सुशील. मीच. मनोज सुमित भाई इकडे पुण्याच्या टीम मध्ये झाले, लक्षात ठेवा त्यांना. 26 सागर. थांबा जरा, व्हिडिओ काढतो मी. चला कॅप्टन, आपल्या टीम मध्ये कोण कोण आहे? हात वर करा. आपली स्ट्रॅटेजी काय? गेलोच कर आपली स्ट्रॅटेजी. पहिला बॉल टाकायचा पहिला, मग बघूया पुढे काय होईल. बॉलिंग करू पहिली, नंतर आपण डिफेंड करू. बॅटिंग करू बॉलिंग करायची. काय करायचं सिम्बा? भैया आपण एवढा डोंगर उभा करू, प्रेशर येईल त्यांच्यावर. विकेटचं का कुठेतरी पुढे राहू. बॉलिंग करू आपण. पहिली बॉलिंग करायची म्हणतो. चला दुसऱ्या टीमची स्ट्रॅटेजी बघायला जातो मी आता. काय स्ट्रॅटेजी आहे तुमच्या टीमची? जिंकायचं बघायचं का एन्जॉयचं बघायचं ते बघा. काय नाही, ट्रॉफी अजून आणायची. मी काय म्हणतोय, जिंकायच्या हिशोबाने खेळ पाहिजे, पण बॅट्समन चांगले कोण सगळं माहिती. आपल्याला माहिती बॅट्समन कोण आहे. स्ट्रॅटेजी लांब थांबा. बॉलिंग वाले स्ट्रॅटेजी युट्यूबला जाणार.
आता गीतेशची बॉलिंग चांगली आहे, माझी बॉलिंग चांगली आहे. अजून बॉलिंग कोण चांगली सांगा तिने. रोहित 3 बॉलिंग टाकू शकतो. आम्ही आधी बॉलिंग करून घेतो. चांगलं नाही आणि बॅट्समन पुढे आधी पहिल्यांदा ते टोकून जावा तुम्ही. असं करा. कोण करणार सांगा मला. 2-3 डाऊन मी सांगू. हां चालेल. कशी बनवू. अजून कोण आहे. 1 मिनिट. ए पार्थ भाई लयच खतरनाक स्ट्रॅटेजी आहे. तुमची काय स्ट्रॅटेजी. आम्ही जिंकण्याची स्ट्रॅटेजी केलेली, विनिंग स्ट्रॅटेजी ज्याला म्हणतात ती स्ट्रॅटेजी आमची. बस आम्ही जिंकण्यासाठी खेळणार आहे फक्त. आणि कसं जिंकणार तुम्ही. खेळून चिटिंग खेळून. तू आपल्या टीम मध्ये रे. यांचं सांगतोय हे चीटर्स आहेत सगळे. यांचे रन मगाशी झालते आमच्या ग्रुप मध्ये 45. आमची स्ट्रॅटेजी 1 मिनिट 45 झाले आणि आम्हाला सांगतात 72-73 तरी पण जिंकलोय. 72 झालत्या. मंगेश फोनवर स्ट्रॅटेजी करतोय काय. अरे नंबर टाकतोय मी माझा, नंतर सगळ्यांना लक्षात राहा कोणी हरवला आम्हाला. माझा टाकायचा मॅच कोण आहे करण्यासाठी नंबर टाकतो. तर आपला नाश्ता आलाय का रे. काय नाश्त्यामध्ये ओमी. ब्रेकफास्टमध्ये आपल्याकडे आलेले आहे कॉर्न चीज सँडविचेस आणि त्याचं पॅकिंग खूप सुंदर केलं आहे. कुठून आले माहीत नाही पण पॅकिंग भारी फॅन्टास्टिक. ते तुम्ही चेक करून मला सांगा. आणि एका जागेवर हे तेव्हा टाकणार रे. बस का सध्याचे व्हायरल सोलापुरी काका. चालू बघा शाळेवर चालू लागलो. सांग जरा तुझ्या भाषेत. टेस्ट थांबू आपण बघू पैसे पिट्टीच होते की नाही. याला असलं बांधून दिले तर दादा गणपती. ओके ओके ओके. मनोज दादा चांगलं आहे, नक्की विजिट द्या. अभिजित चला चला ताव मारू. चला तावा मारू. आवडलं नाही तर पुढं काय कॉर्न सँडविच ए बाबा जेवण आहे रे. तू बाहेर जाऊन ये, मी तुला पैसे ब्रेकफास्ट ओपन करायला थोडंसं अवघड आहे. सकाळ सकाळी वेल पॅक. मॅनेजमेंट टीमचं खरंच कौतुक आहे, त्याच्यात मी पण आहे. हा नाही माझा घाम घ्या तर तू सगळंच काढतो यार. आम्हाला फक्त कार्ड पण आहे तिकटाचं काय. त्यानं चटणी विचारली. रोज एक त्यांच्या स्कीम मध्ये येते या टीम मध्ये काहीच गरज नव्हती. मॅनेजमेंट कुठून आणले तू सँडविच. अजून खाल्लंच नाही. चांगलं आहे, बऱ्याच जण जरी होतं चांगलं आलंय. नेटला आम्हाला लक्षात ते नाव काय दुकान येता येता उचलून आलोय मग. ठीक आहे समजा तुमची दोघांची आता माझी आणि ह्याची झाली. मग यानंतर एक तुमच्याशी होणार. त्यानंतर मग नाही असं काय नाही परत एकमेकाशी खेळायचंच आहे. आता समजा एक मॅच झाली, आम्ही बसलो, तुम्ही आले, त्यांच्यासोबत होणार. मग हे बसणार आणि आपले दोघं होणार. हे झाली ट्राय सिरीज. ठीक आहे. एक मॅच आपली तिघांची झाली. विनिंग टीम करून जाईल. म्हणजे दोघात मॅच समजा तुम्ही जिंकले, माझ्या दोघांमध्ये मी जिंकलो आणि तो हारला तर मग तुम्ही 2 मी 1. मग अजून एकदा मॅच होईल तसेच टीमचे. अजून एकदा होईल आणि मग त्यातनं फायनल. म्हणजे टोटल 6 मॅचेस होते. 7वी फायनल तर त्या कोणी अभिजित सर काय घ्यायचं. वाईस कॅप्टन बॅटिंग. चलो बॅटिंग असंच आम्ही जिंकणार आहोत. तुम्ही ब्लॉग आमचाच बघाल फक्त, यांचा टाइमच नाही मिळत. गेमचे रूल्स काय आहेत. गेमचे रूल्स वरती लागला की कॅच आउट नसणार आणि डायरेक्ट कॅच आउट. मागच्या मधून लागला की 6 आणि सिंगल डबल रन तुम्ही पळू शकतात. ओव्हर थ्रो आहे, वाईड आहे, नो बॉल आहे, सगळं आहे. थांब नाही गेमचे रूल्स आत्ता बघून घ्या, परत दिसणार नाही. 3-3ची सिरीज आहे. पहिले आता टायगर वर्सेस लायन चालू आहे. किती टीम आहे टोटल. 3 टीम आहे. टायगर, लायन, वुल्फ म्हणजे आपले मनोज सर स्पायसी किक. टायगर म्हणजे पार्थ, लायन म्हणजे आपलं रोहित परदेशी. यामध्ये 3-3चे मॅचेस होणार आहे. असे 2 सिरीज होणार आहे आणि जे टोटल 4 मॅचेस मधलं जिंकतील ते फायनलला आहेत.
ओके, जास्त मॅच जे जिंकतील 2 टीम बस. त्या फायनलला. आम्ही ओके, जिंकणार आहे. बरोबर. तर एकंदरीत 3 टीम आहेत. एक आहे मनोज दादांची स्पायसी किक, ज्याच्यामध्ये मी सुद्धा आहे. दुसरी आहे पार्थची आणि तिसरी आहे रोहित परदेशीची. तर अशा 3 टीम आहेत. 3 टीममध्ये ट्राय सिरीज होणार आहे. ट्राय सिरीज म्हणजे या 3 टीम प्रत्येकासोबत 2-2 मॅच खेळणार आहेत आणि त्यातून ज्या 2 टीम जास्त मॅच जिंकतील त्या टीममध्ये फायनल असणार आहे. म्हणजे टोटल 6 मॅच असतील आणि 7वा मॅच मोस्टली फायनल असेल. तर बघूया, आता सध्या पहिला मॅच स्टार्ट होतोय. पहिल्या मॅचमध्ये रोहित परदेशी आणि पार्थची टीम खेळतीये. माझी टीम सेकंड मॅच खेळेल. तर आम्ही यांच्यावर वॉच करणार आहेत. बघूया. आणि आम्ही मुद्दाम सेकंड मॅच खेळतोय कारण आम्हाला कळेल की 2 टीममध्ये या 2 टीममध्ये कोण कसं खेळतंय, काय खेळतंय, त्यानुसार आम्ही आमची स्ट्रॅटेजी बनवू शकतो. सो बघूया आता कसं होतं ते. हा बघा, आणि पुणे ब्लॉगर्स इव्हेंटला टॅग करा. बॅटिंग आहे का अभिजित? बॅटिंग आहे का तुमची? बॅटिंग यो. आम्ही टॉस जिंकलोय आणि बॅटिंग घेतली पहिले. स्ट्रॅटजी आहे त्याच्या पाठीमागे. असं उगाच नाही, समोरची टीम थकवायची मग खेळायचं. स्ट्रॅटेजी पहिल्यांदा 2 टीम खेळू द्यायच्या, कोण कसं खेळतंय बघायचं, तोपर्यंत आम्ही आराम करणार आणि मग भिडायचं. तर पुढे देवपूजा, त्यातला देव, त्याचा बर्थडे आज. शॉट मारलेला आहे आणि आउट. अनफॉर्च्युनेटली बर्थडे बॉय आउट झालाय. बर्थडे बॉय, अरे यार, बर्थडे बॉय आउट झाला तो लवकर. बॉल 6 लिटरली 6 झालं तसं. चल जाऊ दे, काय नाही, नेक्स्ट टाइम. कसं वाटतं रे? काय वाटतं? पिच कसं बरं आहे, पण मारून खेळलं. बोल्ड नाही झालो, रनआउट नाही झालं, तेवढं बरं आहे. कॅच आउट झालं, एक शॉट मारून आउट झालोय. मोठं आहे का ग्राउंड? ग्राउंड मोठा नाही आहे, बॅट अँड कॉम्बिनेशनचा. तो डबल टेनिस पण नाही आहे आणि सिंगल टेनिस पण नाही आहे. तो 1.5 वाला आहे, त्यामुळे प्रॉब्लेम नाही. ड्राय आहे त्यामुळे असं बाउन्स कमी आहे, त्यामुळे थोडा नीट खेळायला लागेल. आता आपला पुणे किचन अभिजित, सॉरी अभिजित खेळ पण ते कंट्रोल होत नाही. दोघं दिग्गज क्रिकेटर्स आलेले आहेत. बघूया आता काय करतायत आणि किती खेळत आहेत. त्याचं नाव काय रे? तर पहिला मॅच झालाय आणि अशक्य असं शक्य झालंय. आम्ही दिसणार, परत कोणी नाही किती रन डिफेंड केलात तुम्ही? किती रन? अतिशय बॉलिंग आणि बॅटिंग भारी केली आहे या पोरांनी. 28 रन तुम्हाला निघाले नाहीत. चक्क 12 रनवर ऑल आउट झाला. कसं वाटतं? आज फॉलोअर्सवर बर्गर मध्ये पार्टी सगळ्यांना. कॅप्टनची कामगिरी चांगली आहे, 1 नंबर. वेल प्लेड. तर पहिली मॅच झाली आहे आणि टायगर वॉरियर्स इथे पहिली मॅच जिंकलेत. लॉयन वॉरियर्सला फक्त 28 रन निघले नाहीत आणि लॉयन वॉरियर्स 16 रनावर 7 आउट. अशी एकदम घाण हार झाली आहे लॉयन वॉरियर्सची. तर आता नेक्स्ट मॅच आहे आणि नेक्स्ट मॅच असणार आहे आमचा, म्हणजेच वोल्फ वॉरियर्स. आणि कोणाविरुद्ध आहे ते नाही माहिती अजून, बघूया आपण. सो फर्स्ट मॅच इज डाऊन. लॉयन वॉरियर्स हारली आहे, टायगर वॉरियर्स जिंकली आहे आणि खूपच डिफिकल्ट आहे बॅटिंग करणं. चक्क 8 ओव्हरमध्ये फक्त 28 रन झाल्या होत्या आणि त्यासुद्धा त्यांना निघल्या नाहीत. आम्हाला वाटलं होतं की 28 रन खूप कमी आहेत आणि खूप सहजरित्या ते काढू शकतील, पण असं काही नाही आहे. फक्त 16 रनावर ऑल आउट केलेली आहे टायगर वॉरियर्सने. तर बघू काय होतं आता. थांबा 6 बॉलमध्ये 12 रन काढायच्यात, 1 विकेट बाकी आहे. थोडीशी मिस्टेक झाली इथं, आधीच सेलिब्रेट केलं सगळ्यांनी. आणि बरकत पुणे यात्री नंतर उठलाय आणि मी राहिलो म्हणतोय. तर आता तो बॅटिंग करतोय आणि 4 बॉलमध्ये 12 रन काढायच्यात. मला वाटत नाही निघतील. सो सरळ टायगर वॉरियर्स जिंकताय.
काय झालं 3 ओव्हरचं तू तोंड दाखव ये इकडं 3 ओव्हरचं काय झालं दाखव काय झालं 3 ओव्हर टॉस पण ते जिंकले मॅच पण ते जिंकले चला निर्णय घेतो सगळ्यांना विचारून तर आपण टॉस जिंकला आता टॉस जिंकल्यानंतर तर खूप छान वाटतं आम्हाला आणि आता आम्ही संघासोबत निर्णय घेणार कारण संधी आम्हाला कधी साईडला मारू शकतो त्यांना नाही विचारत काय बरोबर आहे चला आपण स्ट्रॅटेजी करू काहीतरी तू आमच्या टीम मध्ये हो मग आपला कशाला काढतो त्यांचा कशाला काढला तू अरे हारले मित्रांनो जमावा आमचे कोण आहेत चला रे या इकडं चला गुलफई या लवकर आपण बॉलिंग घेऊ मला काय वाटतंय आपण मस्तपैकी टॉस जिंकलेलं आहे तेव्हा नाही काय करायचं सांगा पटकन या बॉलिंग मला वाटतं बॉलिंग मगाची बॅटिंग वाले जिंकलो होते धावांचा डोंगर नाही करू आपण तुम्हाला काय वाटतं बॉलिंग करू बॉलिंग करायची दमदार हा बॉलिंग केलं बॉलिंग करू दमदार एवढं करायचं बॅटिंग करू मग काय बॅटिंग चला बॅटिंग घेऊ आपल्याला अजून 2 चान्स आहेत बॅटिंग बॅटिंग कोण उत्तर चलो बॉयज तर आमची बॅटिंग आहे आता खेळूया ए रोहन आपण जाऊ दोघं रोहन ज्याला खरंच बॅटिंग आहे त्यांनी जावं आम्ही जातात दोघं रोहन आणि मी चाल एक खाली जा बॅट कुठे आहे रे दुसरी गुल्फ तुमची टीम आहे ना गुल्फ हो ए ही दे मला ग्रिप आहे खाली करा चला रोहन हो रोहन आणि मी चाललोय बॅटिंग करायला जिंकलोत आपण जिंकलोत बघा रोहन एकदम जोश मध्ये दुसरा मॅच स्टार्ट होतोय आमचा स्टार्ट होतोय आणि आमचा दुसरा मॅच असणार आहे टायगर्स बरोबर टायगर्स जिंकलेत ऑलरेडी आणि आम्ही पण जिंकलोत सो आता जो जिंकेल तो फायनल खेळेल असा काइंड ऑफ मॅच आहे सो आमची बॉलिंग आहे आणि बघूया काय होतंय काय नाही मॅच मध्ये चला मंगेश सर प्रॅक्टिस झाली मंगेश चालू करूया आर यू रेडी मंगेश अरे मी रेडीच असतो चला अण्णा वाढीव सिम्मा लवकराचा मंगेश काय एखादा डायलॉग मी रेडीच असतो फायनल मॅच ची सुरुवात आहे चला आम्ही तुम्हाला मस्त फायनल मॅच आहे जिंकून आहे म्हणून आम्ही हारलोय फायनल मॅच 10 रन बाकी मस्त ठीक आहे बस एकच बस 9 रन किती काढायच्यात बॉल किती राहिलेत नाही तर आम्ही असं हरवू आणि तिकडे 9 रन जिंकायला 20 बॉल 9 रन आहेत आता 10 बॉल 3 रन फक्त 10 बॉल 3 रन चला 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 फायनलला गेलेली आहे गेलेलं नाही फायनल जिंकतोय आपण फायनली फायनल जिंकलोय फायनल जिंकल्याबद्दल एक नंबर त्यामुळे भारी खेळ होते टीसीएमसी टीसीएमसी आणि पुणेकर पुणेकर जिंकलो जिंकलो कॅप्टन काय म्हणताय खूप छान वाटतं अशा रीतीने मला वाटलं होतं बाई एवढे भारी नशीब आणि हे लोक माझ्या भरोसा आले मला चांगलं वाटतं
मस्त जिंकले. मॅनेजमेंट खूप भारी केले, खूपच भारी केले खरंच. मॅनेजमेंट केले, ऑर्गनायझर आहे म्हणून दुसऱ्यांना जिंकू देता येते, असं येते. ट्रायल जिंकून दिले. स्वतः स्वस्त नाही एवढं कट करतो मी. मार्किंग करून आलो. नवीन राहण्याची पद्धत एवढा पाठ कट करतो मी. लिहून आणतो तुम्हाला माहित नाही. आता फायनल कोणामध्ये? चला आमची टीम रेस्ट करत चालली आता. मान काढून घ्या. कोण राहिलं? कुठे आलास? सेकंड थर्ड नंबर. अरे कॅप्टन गोल कुठे? काढून घ्या. अंपायर बसले. मॅन ऑफ द मॅच मिळाला मला. तर अशा पद्धतीनं कसं वाटतं जिंकून? एक नंबर. आणि सगळे क्रिएटर्स भेटले, अजून भारी वाटलं. असे इव्हेंट महिन्यातून व्हायला पाहिजे का? व्हायलाच पाहिजे 100%, जेणेकरून सगळे एकत्र येतील आणि सगळे एकत्र आल्यावर काहीतरी वेगळं शिकायला मिळतं. यस. कॅप्टन खूप छान वाटलं. एक तर सगळ्यांना भेटलं, सगळ्यात महत्वाचं. दुसरं म्हणजे सगळ्यांना मी स्क्रीनवरती पाहिजे, पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटतोय, त्यामुळे अजून भारी वाटलं. आणि ही सिरीज आपण कंटिन्यू करूया. धन्यवाद. या कसं वाटतंय सेकंड येऊन? अरे इतकं खेळलोय, सगळी एनर्जी निघून गेली, मजा आली. पण सगळे एकत्र एन्जॉय, असं एक अधून मधून खेळायला पाहिजे, मजा येते. आपल्याला करायला पाहिजे. हे सगळे पुण्यातले ब्लॉगर, ओजी ब्लॉगर ते एकत्र येतात आणि असं काहीतरी एक एन्जॉय करायला मिळतो. ओमीला भेटायला मिळतं, कधीतरीच भेटतो. खूप छान सगळं नियोजन एकदम फर्स्ट क्लास केलं आणि अशी मॅच नेहमी भरवली पाहिजे, ज्या निमित्ताने सगळे इन्फ्लुएन्सर्स एकमेकांना भेटत राहतील आणि नवीन नवीन गोष्टी डिस्कस करत राहतील आणि पुण्याच्या सगळ्या क्रिएटर समोर, पब्लिक समोर नवीन काहीतरी कॉन्टेंट घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करत राहतील. आयोजक नियोजक बोला तुमचा एक्सपिरियन्स. मस्त होता, सगळ्यांनी साथ दिली, एक नंबर झाला. कडक मजा आली तुम्हाला? यस यस एकदम. मग